सूचना अजून दिल्या नाही, तुम्ही खुर्च्या कुठे पकडायला लागले. यस, चालत राहा. एक 10 सेकंदामध्ये मी चालत राहा, चालत राहा, चालत राहा. म्युझिक 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 म्युझिक. स्टेजवरती 4 बक्षीस आहेत, 4 बक्षीस घेऊन या. पहिल्या कोण असतील त्या 4 पडायचं नाही, पडायचं नाही, पडायचं नाही, फक्त पडायचं नाही, पडायचं नाही, पडायचं नाही. बक्षीस बक्षीस बक्षीस. हावडे हावड्या सण करीत साड्या गावाच्या आधी होती. बरं घावले मोठ्याच्या मोठं. पहिल्या 4 येणाऱ्या वहिनी अर्थातच त्या विजेत्या म्हणून त्यांना आपण घोषित करणार होतो. म्हणजे या लोक पुढच्या राऊंडला गेलेले असा त्याचा अर्थ. त्या सुद्धा वहिनींना वस्तू सापडली, परंतु त्या इथपर्यंत पोहोचूच शकत नव्हत्या. बरोबर ना? म्हणून मी तुम्ही सगळे राऊंड मध्ये फिरवत होता त्यावेळेस सूचना दिली आणि मग तुम्हाला धावायला लावलं. अभिनंदन. होत्या तशा वस्तू ठेवा, नाहीतर त्याच्या किमती द्याव्या लागतील. ठेवावरती अभिनंदन. वहिनी तुम्ही छान खेळलात बरं का. अगदी शेवटच्या टप्प्यात चांगला प्रयत्न होता तुमचा. पण ऐका ना, 1 मिनिटासाठी मी तत्पूर्वी आतापर्यंत पहिल्या राऊंड मध्ये जिंकलेल्या 4, दुसऱ्या राऊंड मध्ये जिंकलेल्या, तिसऱ्या राऊंड मध्ये जिंकलेल्या आणि चौथ्या राऊंड मध्ये जिंकलेल्या अशा सगळ्या वहिनी पुढचा गेम खेळण्यासाठी इथं येऊन समोर उभ्या राहतील. मी आता नामोल्लेख करत नाही. पहिल्या राऊंड मध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, इथून पुढच्या अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला स्पर्धेचा निकाल देतो. पहिले जिंकलेले 4 ग्रुपचे सगळे विजेते तुम्ही सगळे येऊन इथं सभोवताली उभे राहा. ऐका या वहिनी, तुम्ही 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 मी तुम्हाला विचारणार आहे. क्या बात आहे. तुम्हाला मी जरा अभिप्राय विचारतो. अभिप्राय काय वाटते तुम्हाला स्पर्धेबाबतीत, या कार्यक्रमाबाबतीत? ही स्पर्धा नाही तर सर्व स्त्रियांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम आहे आणि खेड्यातील महिलांना हा कार्यक्रम करता येत नाही. आम्ही मध्ये नवरात्र वगैरे असल्यानंतर हा कार्यक्रम भाग वगैरे घेतो, पण गावच्या महिलांसाठी हा कार्यक्रम घेतला आणि ह्यात खूप मजा आली. क्या बात आहे. पण तो ऐका ना, मजा आली खरी, पण शेवटच्या टप्प्यात तुम्ही आउट झाले. तुम्हाला त्याबद्दल काही वाटलं नाही का, दुःख वगैरे? नाही वाटलं, कारण बक्षिसापेक्षा जो मनोरंजनाचा कार्यक्रम झालाय तोच खूप, त्यातच मजा आली. क्या बात आहे. ऐका, एवढा मोठा छान कार्यक्रम घेतलाय मंडळानं किंवा यात्रा कमिटीनं, पुढच्या वर्षी कार्यक्रम घेऊ द्या का? नक्की घ्यायला पाहिजे. अरे बाबा, नक्की घ्यायला पाहिजे. एका सेकंदात उत्तर दिलं. एवढे घाबरलाय कशाला तुम्ही? असू मी तुमच्या दम लागला. तुम्ही डायरेक्ट सांगताय नक्की घ्यायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, एवढं सगळं कार्यक्रमाचं नियोजन करताना लाख रुपयाला यात्रा कमिटी अडचणीत आहे, ते डायरेक्ट म्हणतात नक्की घ्यायला पाहिजे. वा, बेधडकच काम आहे. ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढच्या वर्षी सुद्धा यात्रा कमिटीने कार्यक्रम घेतला. कार्यक्रम घ्यायला कोणाला बोलवू द्या, कार्यक्रम सादर करायला कोणाला बोलवू द्या? तुम्हालाच बोलवा. आम्हाला आउट झाल्याने देऊ द्या आम्हाला शिव्या. बरं म्हणणार, आम्हाला खेळवलं आउट केलं आणि शिव्या दिल्या. परंतु ऐका, मंडळ ऐकलं का? कार्यकर्ते गेले गांगरून. बरं का, तुम्ही म्हणले पुढच्या वर्षी कार्यक्रम घ्या, यात्रा कमिटी गेली गांगरून. असं काही नाही होणार, काळजी करू नका. यात्रा कमिटीला भगवंतरायाने असेच शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले ना, यात्रा कमिटी यापेक्षा चांगला कार्यक्रम पुढच्या वर्षी कदाचित घेतील. तुमचं अभिनंदन. छान खेळात. अंतिम टप्प्यामध्ये मात्र तांत्रिक दृष्ट्या तुम्हाला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं, पण असो तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. चला एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. छान खेळत होत्या. जिंकलेले सगळे एकदा मला पेपर दे. अंतिम टप्प्यात निघाला, व्यवस्थित खेळा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. थोडक्यात गेम घेणार, त्याच्यानंतर एक गेम घेतो आणि त्याच्यानंतर म्हणजे साधारणपणे फक्त 25 मिनिटांमध्ये मी तुम्हाला निकाल देतो. तत्पूर्वी आतापर्यंत जिंकलेल्या 4 ग्रुपमध्ये, 4 स्पर्धेमध्ये 4 ग्रुपने जिंकलेल्या सगळ्या वहिनी तुमचा नामोल्लेख करतोय. सोनल प्रवीण सानप, तृप्ती ऋषिकेश माळवे आहेत, सुवर्णा नितीन हंगे आहेत, आरती प्रणय माळवे, यस, स्मिता शरद सानप, योगिनी बाळू सानप, मनीषा संजय सानप, श्रद्धा रोहित सानप, गौरी नागेश खडे, रुपाली आनंद सानप,
सुरेखा वसंत नागरगोजे, यस. सुनीता दत्तात्रय पवार, सौ पूजा अभयकुमार सानप, पूजा अभयकुमार सानप, पूनम आहे का? सॉरी, ओके. सौ किरण, बरोबर आहेत ना? पूनम अजय कुमार सानप, सौ किरण युवराज खडे, यस. सौ रसिका नानासो सानप, यस. आनंदीबाई का आनंदताई काय? दयानंद सानप, हा. अक्काताई, यस. काहीतरी वेगळं. अक्काताई दयानंद सानप, बरोबर. 16 लोक आहेत का? याच्यापेक्षा एक्स्ट्रा एका कोण बळा? नस. अभिनंदन. 16 लोक तुम्ही आतापर्यंतचा प्रवास पार करून इथपर्यंत पोहोचला, तुमचं अभिनंदन आहे. आता मात्र खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली. आतापर्यंत होतं मनोरंजन, आता आहे स्पर्धा. आणि त्या स्पर्धेला सामोरं जात असताना आता मात्र तुम्हाला फार जबाबदारीने खेळावं लागेल. आतापर्यंत हास्य गमती विनोद झाली, पण आता तुम्हाला इंडिव्हिज्युअल वैयक्तिक अगदी काटेकोरपणे आणि व्यवस्थित खेळावं लागेल. म्हणजे काय? थोडक्यात सांगतो, तुम्ही लोक आहात 16, तुमच्यापैकी 5 लोकांना मिळणार आहे बक्षीस. राहिलेली लोक 11 इथं स्पर्धेला गुड बाय होणार, आउट होणार, घरी जाणार. म्हणजे कवी खुशी कवी गम. त्यामुळं आता मात्र इथून पुढचा गेम, इथून पुढची स्पर्धा तुम्हाला फार जबाबदारीने खेळावी लागेल, स्वतःसाठी खेळावी लागेल. आतापर्यंत इथपर्यंत ओके. चला, स्पर्धा काय आहे ती सांगतो आणि आपण पुढे जाऊया. ज्या पद्धतीने संगीत खुर्ची खेळला त्याच पद्धतीचा दुसरा असाच एक हटके गेम घेतो, संगीत खुर्चीचा. फक्त ती संगीत खुर्ची मगासारखी नाही, आता वेगळीच संगीत खुर्ची आहे. पण ती काय संगीत खुर्ची आहे ते सांगेल आणि आपण पुढे जाऊया. सरपंच वहिनी तुम्ही इथे या. 3 नंबरच्या तुम्ही त्यांच्या पुढे या. तुम्ही तिथं जा. तुम्ही या इकडे पुढे या. तुम्ही या त्यांच्या पुढे उभे राहा. तुम्ही तिथं फाटी जा. तुम्ही या त्यांच्या तिथं जा. आणि तुम्ही सानप वहिनी, नाही या 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 अक्काताई सानप वहिनी, या. त्यांच्या घरात मगाशी मेकअप करायला गेलो बरं का. ह्यांच्या बिचारे मेकअप करायला मला आज कुठे येऊन देते ते. कुठला कोण आलाय म्हणणार आलाय मेकअप करावे, असं काही नाही बरं का. गेल्या गेल्या छान पाहुणचार केला. या सर तुम्ही कार्यक्रमाला आलात का? हो म्हणलं. वा वा वा, वेलकम. तुमचं पण छान कार्यक्रम करा आणि आम्हाला जिंकून द्या. असं काही नाही, छान आमचा पाहुणचार केला, धन्यवाद. चला तर काय आहे स्पर्धा सांगतो आणि थोडक्यात स्पर्धा सांगतो. म्युझिक वाले दादा म्युझिक देतील, तुम्ही या संगीत खुर्ची सोबत म्हणजे या खुर्ची सोबत चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहा. म्युझिक थांबल्यानंतर मी कुठला तरी एक आकडा पुकारणार आहे, मी आकडा बोलणार आहे. मी 2 बोललो की कुणीही दोघी एकत्र येतील, 2 पेक्षा एक्स्ट्रा असतील ते आउट असतील. मी 3 बोललो तर 3 लोकांचा ग्रुप होईल, कुणीही 3 एकत्र येतील, 3 पेक्षा एक्स्ट्रा असतील ते आउट होतील. मी 4 बोललो तर 4 लोक कोणही एकत्र येतील, 4 पेक्षा एक्स्ट्रा कोण असतील ते आउट होतील. मात्र 2, 3, 4 असा ज्यावेळेस बोलणार आहे त्यावेळेस